तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विषय आधीच्या या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपले एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट रोजी संपावर का जाणार होते. चला तर मग जाणून घेऊ त्यांनी कोणकोणत्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 9 ऑगस्ट रोजी बेमुदत संपावर जाणार आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमरावती विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी घंटा वाजत आंदोलन केले आहे. हे आंदोलन त्यांनी अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानक येथील हनुमान मंदिराजवळ केले आहे. हे घंटानाद म्हणजेच घंटावादक आंदोलन त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. त्या संपाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने मेस्माही लागू केला होता. हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले होते. परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 तारखेपासून होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून हे घंटावादक आंदोलन करण्यात येत आहे, असं मोहित देशमुख विभागीय सचिव एसटी कामगार संघटना यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, हा झाला आंदोलनाचा विषय, पण या आंदोलनाच्या मागच्या मागण्या कोणत्या आहेत एकदा आपण त्या जाणून घेऊ. एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. त्यासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा. मूळ वेतनात दिलेल्या 5,000 किंवा 4,000 व 2,500 मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट 5,000 रुपये द्या, अशा इत्यादी मागण्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केल्या आहे. पण 7 ऑगस्ट म्हणजेच काल एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर गेला आहे, असं एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बर्गे यांनी सांगितलं आहे. 20 ऑगस्ट पर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री यांनी झालेल्या मीटिंगमध्ये श्रीरंग बर्गे यांना सांगितलं आहे. त्यांनी त्यासोबतच लेखी पत्र सुद्धा कृती समितीला द्यायचं मान्य केलं आहे. त्यामुळं 20 तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचारी सरकारच्या निर्णयाची अपेक्षा करत आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनात या विषयावर येणारे प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.